ॲडिक्शन इम्पॅक्ट ऑन वुमन. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक महिलांवर काम, कुटुंब, आर्थिक जबाबदाऱ्या आणि मानसिक ताण वाढत आहे. आज अनेक महिला घर, नोकरी आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना प्रचंड ताण सहन करत आहेत. सगळी जबाबदारी पार पाडत असताना नकळत नात्यातील ताणतणाव देखील वाढत जातो आणि ताण सहन करण्यासाठी मग सुरू होतो उपायांचा भडीमार. हे करत असताना कधी कधी हा ताण व्यसनाच्या रूपात सुद्धा बाहेर पडतो. विशेषतः ग्रामीण भागामध्ये मिश्री, तंबाखू, तपकिरीचा आधार घेतला जातो आणि काही ठिकाणी महिला कोकेन, ड्रग्ज, हुक्का, सिगारेट आणि दारूचा आधार घेतात. आपण अनेकदा पुरुषांमधील व्यसनाबद्दल बोलतो, पण महिलांमधील व्यसन आणि त्याचे मानसिक परिणाम याकडे फार कमी लक्ष दिले जाते. जेव्हा एखादी महिला व्यसनाच्या जाळ्यात अडकते तेव्हा त्याचा परिणाम फक्त शारीरिक आरोग्यावरच नाही तर मानसिक आरोग्यावर, आत्मविश्वासावर आणि कुटुंबाच्या नातेसंबंधावरही होतो. म्हणूनच आज आपण तिचे वाढते व्यसन आणि त्यावरील उपायांबद्दल बोलणार आहोत. व्यसनामुळे सुरुवातीला महिलांमध्ये चिंता आणि नैराश्य वाढत जाते. हळूहळू आत्मविश्वास कमी होतो, चिडचिड आणि भावनिक अस्थिरतेला सुरुवात होते आणि शेवटी कुटुंबातील नातेसंबंध बिघडतात. आता सगळंच संपलं या विचाराने काही महिला आत्महत्येचा प्रयत्न देखील करतात. यासाठी वेळेत काळजी घेणं गरजेचं आहे. या सगळ्यात कुटुंबाची भूमिका फार महत्त्वाची आहे. महिलांना समजून घ्या आणि त्यांना दोष देऊ नका. त्यांच्या भावना आणि समस्यांकडे संवेदनशीलतेने लक्ष द्या. मानसिक ताण कमी करण्यासाठी संवाद वाढवा. आवश्यक असल्यास तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. प्रत्येक आजारावर उपचार हा असतोच. व्यसनमुक्तीसाठी योग्य वेळी समुपदेशन, कुटुंबाचा आधार, सकारात्मक वातावरण, योग, ध्यान आणि ताण व्यवस्थापनाने व्यसनमुक्तीवर उपचार करता येतात. तुम्ही आमच्या निर्मल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र मिरज येथे भेट देऊ शकता. यासाठी तुम्हाला औषध उपचारासोबत समुपदेशन, संमोहन थेरपी, RTMS रिपिटेटिव्ह ट्रान्सक्रॅनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन च्या मदतीने आम्ही व्यसनमुक्ती करण्यासाठी मदत करतो. महिलांचे मानसिक आरोग्य जपणे म्हणजे संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य जपण्यासारखे आहे. या महिला दिनानिमित्त एक संकल्प करूया. महिलांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेऊया आणि त्यांना नेहमी आधार देऊया. महिलांना दोष देऊ नका, त्यांना समजून घ्या. योग्य आधार आणि उपचार मिळाले तर व्यसनातून बाहेर पडणे शक्य आहे. धन्यवाद.